हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. तर याच अंगाने प्रार्थनेचं महत्व बऱ्याच वेळा आपण सांगितलंय, विश्व प्रार्थनेचं महत्व. ह्या विश्व प्रार्थनेच्या अंगाने एक प्रश्न आलाय. प्रश्न असा आहे, डोक्यात येणारा विचार आपण पाहू शकतो, पण विश्व प्रार्थनेमध्ये जे विचार आहेत, हे विचार प्रत्यक्ष पाहण्यासाठी काय करावे लागेल? 1008 विश्व प्रार्थना म्हणताना ते शक्य होत नाही. मग कशी म्हटली तर विश्व प्रार्थना फळ आपल्याला मिळेल? विश्व प्रार्थना या अंगाने आपण याच्यावर बऱ्याच वेळेला, अगदी गेल्या महिन्यात सुद्धा विश्व प्रार्थना हे शस्त्र आहे, हे विश्व प्रार्थना हे अस्त्र सुद्धा आहे, किंवा साधं स्तोत्र सुद्धा आहे. आणि ते कसं, ह्या अंगाने खरं म्हणजे आपण मार्गदर्शन केलेलं होतं. हे प्रश्न करता आहेत त्यांनी ते कदाचित ऐकलेलं नसेल, पण त्यांनी ते मुद्दामून यूट्यूबवर जाऊन ऐकावं आणि त्याच्यातलं अधिक महत्व कळेल. विश्व प्रार्थना आपण ज्यावेळेला 1008 वेळा म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणत असतो, म्हणजे भरभर म्हणायचा प्रयत्न करतो, मोठ्याने म्हणतो किंवा मनातल्या मनात पुटपुटत म्हणत असतो, तर तिथे विश्व प्रार्थनेचे जे शब्द आहेत किंवा विश्व प्रार्थना जो आपल्याला अर्थ लागणार आहे, तिथे थोडंसं आपलं लक्ष असतं. भरभर जरी म्हटलं की ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी द्या, म्हणजे साधा बुद्धी सगळ्यांना मिळू देत, आरोग्य मिळू देत, ऐश्वर मिळू देत, आनंद मिळू देत, हा साधे साधे अर्थ आहेत. आणि त्या अर्थाच्या जे आपण भरभर म्हणतो, तर कळत न कळत त्या शब्दाचा अर्थ आपल्या मनामध्ये उमजत असतो किंवा मनामध्ये तो प्रगट होत असतो थोडक्यात. आणि त्यामुळे विश्व प्रार्थना भरभर म्हटल्यानंतरही सुद्धा दुसरे अनिष्ट विचार काही न आल्यामुळे मनाला तिथे स्वस्थता लाभते. हा एक फायदा आहे. फायदा तर आहेच, पण कारण विश्व प्रार्थना हा दिव्य विचार आहे, तो निस्वार्थीपणाचा विचार आहे. सर्वांसाठी मागत असल्यामुळे मनापासून जे आपण सर्वांसाठी मागतो, तो निस्वार्थीपणाचा विचार आहे. म्हणजे सर्वांबद्दल मला हवं हा स्वार्थीपणाचा विचार आहे. सर्वसाधारण माणसं जेव्हा प्रार्थना म्हणतात देवाकडे, मला दे म्हणतात, मला असं म्हणते, मला तसं म्हणते, हा स्वार्थी विचार आहे. विश्व प्रार्थना ही निस्वार्थक साध्य करते की निस्वार्थपणा आपल्याकडे प्रगट करायला पाहते साधकांकडे. आणि त्यामुळे तेही फायदे आहेत, अनेक फायदे. पण जसं म्हणणं आहे प्रश्नकर्त्याचं की डोक्यात आलेले विचार आपण पाहू शकतो म्हणजे नेमकं काय करू शकतो? जाणू शकतो. विचार किंवा विचाराचा अर्थ आपल्याला जाणता येतो. ज्यावेळेला आपण विचाराचं चिंतन करत असतो, तर तो नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल, त्या अंगाने आपल्याकडे भावना उमटत असतात. आणि त्यामुळे विचार, सहज आलेले विचार सुद्धा आपण पाहतो, पण अनेक वेळेला आपल्या बॅक ऑफ द माइंड अनेक विचार चालू असतात आणि तिथे मात्र आपलं लक्ष नसतं. पण जे विचार आपल्या दृष्टीच्या, ज्ञान दृष्टीच्या कक्षेत येतात, ते आपल्याला जाणता येतात. आणि म्हणून काहीच विचार जाणता येत नाही किंवा सगळेच विचार आपण पाहू शकतो असंही नाही. परत लक्षात ठेवायचं, कारण 60,000 विचार माणसाच्या मनात येतात असं जे आपण म्हणतो. 60,000 विचारापैकी किती विचार आपल्या लक्षात राहतात? एकाच दुसरा. बाकीचे सगळे आपण आले आणि गेले
पाहुणे घरात येतात, पाहुण्यातून परत गेले, आपल्या नंतर आपण विसरूनही जातो, तशी गत असते. आता विश्व प्रार्थनेचं फळ म्हणजे नुसती साधी म्हटलेली विश्व प्रार्थना सुद्धा फळाला येते. म्हणजे आपले जे मनाचं शुद्धीकरण होतं हे आपलं फळ आहे. त्या वेळेसाठी तरी आपल्याला अनिष्ट विचार येत नाही, काही दुसरे दुर्भावना येत नाहीत मनापासून जर आपण प्रार्थना म्हणत असू तर. म्हणून प्रार्थना ही मनापासूनच म्हटली पाहिजे. अगदी देवाच्या समोर आपण अगदी शरणागत होऊन की दुसरा मला तर काहीच पर्याय उरला नाही, तूच आहेस, तुझ्यामुळेच आहे, या भावात जेव्हा ती शरणागती येते आणि त्यावेळेस जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो ती फळाला येते अधिक चांगल्या पद्धतीने. इथे मनोभावे प्रार्थना म्हटली पाहिजे, श्रद्धेने म्हटली पाहिजे, कारण प्रार्थनेतून फळे मिळणारच. आणि ते म्हणत असताना आपल्याला आपण जे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी हे सगळे जे शब्द आहेत त्याचे विशिष्ट पद्धतीने जर अर्थ लावून ठेवला तर ते आपल्या अंतर्मनामध्ये किंवा ते प्रार्थना त्या अर्थासहित आपल्याला प्रार्थना ती समजते, म्हणजे आपल्या ती लक्षात येते, म्हणजे आपण पाहतो. इथे महत्वाचा एक बहुत लक्षात की व्हिज्युअलायझेशन म्हणजे एखादा विचार करताना तो साकार रूपाने पाहतो, प्रत्यक्ष आकाराला आलेल्या रूपाने पाहतो, तर त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. म्हणजे स्वप्नसृष्टीमध्ये आपण स्वप्न पाहतो ते दृश्य रूपाने पाहतो, तसं दृश्य रूपाने जर पाहिलं तर त्याला आपण पाहिलं म्हटलं पाहिजे खरं सांगायचं. पण इतर वेळेला आपण आपल्या विचारांचा अर्थ जाणत असतो आणि तो तसाच व्हावा की तसंच मिळावं ही श्रद्धा आपल्याकडे असली पाहिजे. महत्वाचा गोष्ट. प्रार्थना जर अधिक उत्तमरित्या फळाला यायची असेल तर. आणि मग प्रार्थनेचे अर्थ अधिक स्वतःच्या मनामध्ये समजून घेता आले पाहिजे. म्हणजे हे ईश्वरा म्हणजे कोण, ते ईश्वरा म्हणताना ह्या प्रार्थना म्हणणारं जे तत्व आहे, प्रार्थना म्हणणारी ही जी शक्ती आहे तीच ईश्वर आहे. म्हणजे कुठे पाहायचं, स्वस्थानी हे ईश्वरा, या ईश्वरानेच ईश्वराला सांगायचा हा भाव तिथे. आता भाव पाहिजे, ते पाहणं होतं, भाव झालं म्हणजे पाहणं आलं, हे ईश्वरा, ही इथे शक्ती आहे शरीरातून, ती ईश्वर. म्हणजे हा विशिष्ट अर्थ लावता आला पाहिजे. आपण नेहमीसारखं मोघम जेव्हा बोलतो त्यावेळेला त्या पद्धतीचेच परिणाम आपल्याला मिळणार, लक्षात ठेवायचं. पण जेव्हा ईश्वर म्हटलं की जी ईश्वरी शक्ती आहे ही या देहातून कार्यरत आहे, म्हणून त्या शक्तीला शक्तीच प्रार्थना म्हणते आहे, हा भाव असला पाहिजे. हे भाव असला म्हणजे ते तसा तो दृश्य, तेच जाणणं, व्हिज्युअलायझेशन नाही म्हणत मी, शब्दाचा तो बोध आपल्याला कळला पाहिजे. चांगली बुद्धी, शहाणपण आणि आत्मज्ञान लक्षात घ्या. ह्या दोन गोष्टींमध्ये बुद्धी आहे. जिथे शहाणपण आहे तिथे चांगली बुद्धी, जिथे आत्मज्ञान आहे तिथे चांगली बुद्धी. आरोग्य दे, मनाचं आणि तनाचं, म्हणजे मनाचं आणि शरीराचं आरोग्य, हे हा बोध आपल्याला समजून घेता आला पाहिजे की हे सगळं ही ईश्वरी शक्ती सर्वांसाठी या ईश्वरी शक्तीकडेच मागणं मागते. म्हणजे ईश्वरा सर्वांना म्हणजे सर्वत्र ही ईश्वरी शक्ती विविध रूपाने जी ही चैतन्य शक्ती प्रकट आहे ती सर्व, ते सर्व. म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात शांती सुख, आनंदात स्थिर मन, ऐश्वर्यात ठेव, सुख सोयी आणि सुदृढ प्रकृती. लक्षात घ्या, ते सुख सोयी आणि संपत्ती. सर्वांचं भलं कर, दिव्यत्वाची जाणीव प्रगट, कल्याण कर, देवपण, रक्षण कर, शुभ प्रारब्ध आणि शुभ नियतीचं भरपूर वाढ होऊ द्या, म्हणजे तिथे रक्षण होते. म्हणून सर्वांचं भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाण घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली की ते भलं आहे. आणि त्या दिव्यत्वाच्या भावातून वागणं म्हणजे कल्याण कर. लक्षात घ्या, हा बोध, म्हणजे हा बोध जर आधी आपण स्वतःला व्यवस्थित समजून घेतला तर ही प्रार्थना पाहत पाहत कशी म्हणे ते कळेल. म्हणून सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राज, आणि तुझे दिव्य स्वरूप सतत सहज मनात राहू दे.
जाणीवेचा विकास होते। ह्या प्रत्येक शब्दाचा जो अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे पहिला, आणि तो समजून घेताना नंतर अगदी भाव आणि भान ह्या दोन गोष्टी आहेत। ईश्वरा म्हटल्यानंतर ही ईश्वरी शक्तीच प्रार्थना स्वतःला म्हणजे ईश्वरी शक्तीला म्हणते, हा भाव, ते भाव आणि भान इथे आलं पाहिजे। आणि मग त्या भावभानातून सर्वांना म्हणजे सर्वत्र विविध रूपाने ही चैतन्य शक्ती प्रकट आहे, त्याला ईश्वरी शक्ती म्हणतो आपण। त्या सर्वांना मग चांगली बुद्धी, शहाणपण मिळू दे, आत्मज्ञान प्राप्त म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होते, अशी बुद्धी प्राप्त झाली पाहिजे। सर्वांनाच आरोग्य, मनाचं आणि शरीराचं आरोग्य सर्वांना आलं पाहिजे। हे अर्थ लावा, ते अर्थ लावल्यानंतर त्या अर्थाप्रमाणे परिणाम मिळणार। लक्षात, मनोभावे श्रद्धेने 1000 होत आहेत की 10,000 इथे पाहत बसू नका, संख्येकडे लक्ष देऊ नका। ह्या पाहत अशा पद्धतीने म्हणायला पाहायला संख्याची गरज नाही, तर तिथे भाव, भान, अत्यंत श्रद्धा, कृतज्ञतेचा भाव, अशा अनेक सद्गुणांचा ज्या संकलित होतात आणि त्याच्यातून ज्याही प्रार्थना मनोभावी व्हायला लागते, तेव्हा त्या प्रार्थनेचे फळ साधकाला सर्वांगाने मिळतं। इथे दिव्यत्वाची अनुभूती पण येऊ शकते आणि त्याच्यातून सर्व काही प्रकट होऊ शकतं। म्हणून प्रार्थना ही अत्यंत हळुवारपणे प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन म्हणता आली पाहिजे, आणि ते जेव्हा ते व्हायला लागतं तेव्हा ती प्रार्थना अनंत पटीने आपल्याला त्याचा फायदा होतो। म्हणजे जो ह्या पद्धतीने प्रयत्न करतो ती प्रार्थना म्हणतो, त्याचा फायदा होत असतो। आणि म्हणून आनंद, सुख, शांती, समाधान ह्या गोष्टी सहज होतात तिथे सतत स्मरण असल्यामुळे बाकीच्या अनिष्ट गोष्टींपासून साधक दूर राहतो आणि त्याच्यातून त्याला अधिकाधिक चांगला फायदा होत असतो। म्हणून अभ्यास हा असा आहे, मौज मजा आनंद आपण जे म्हणतो ते ज्ञानातून आनंद पाहिजे। ज्ञानातून आनंद झाला तर त्या आनंदाला महत्व आहे, अर्थ आहे। नाहीतर दारू पिऊन पण कोणातरी आनंद होतो, गर्द पिऊन सुद्धा आनंद होतो, म्हणून त्याला वाटतं आपण खूप आनंद होतो त्या क्षणासाठी, पण त्याचे वाईट परिणाम पुढे येतात, ते वाईट असतात। म्हणून क्षणाचा आनंद आपण म्हणत नाही, तर तो अखंड आनंद पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा। सहज आनंद अखंड पाहिजे। अखंड आनंदासाठी हे सगळं प्रार्थना म्हणजे सर्वांच्या हिताचा विचार। जितका आपण सर्वांच्या हिताचा विचार करायला लागतो मनापासून, तितकं मन आपलं व्यापक व्हायला लागतं, आणि जितकं मन व्यापक होतं तितका अनंत पटीने ह्या प्रार्थनेचं फळ साधकाला मिळत असतं। आता तसाच पुढचा प्रश्न असा होता की ईश्वरी तत्व आणि सद्गुरु तत्वात फरक काय? परत लक्षात ठेवायचं, इथे जीवनविद्या ईश्वर कोणाला म्हणते? रूपाच्या अपेक्षेत असलेल्या चैतन्य शक्तीला ईश्वर म्हटले। म्हणजे जे अनंत स्वरूप आहे, जे मुळात निर्गुण निराकार आहे, ते सगुण निराकार होतं, आणि ते सगुण निराकार रूप शरीराच्या द्वारे कार्यरत होतं, त्या सगुण निराकार रूपाला ईश्वर म्हटले। म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जाणणं जे चाललंय ते जाणणारं तत्व म्हणजेच ईश्वर आहे, मुळात ईश्वर, लक्षात घ्या। पण ते स्वतःच्याच स्वरूपाचा विसर पडल्यामुळे तिथे ईश्वरत्वाचा तिथे बोध नाही, आणि त्यामुळे तो ईश्वर नाही, तर तिथे ते नश्वरी तत्व तयार होतं, म्हणजे तो जीवभाव तयार होतो। म्हणून तो जीवभाव तयार होतो। म्हणून इथे ईश्वरत्वाच्या अंगाने कोण जागृत असतं? तर ते संत आणि सद्गुरू असतात। म्हणजे ही ईश्वरी शक्ती आहे, आणि तीच अनंत स्वरूपाचं रूप आहे। सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच विविध रूपाने प्रगट आहे, आणि ह्या भावातून जेव्हा एखादा साधक जीवन जगायला लागतो तेव्हा त्याला त्याचा आनंद अनुभवता येतो। तिथे सहज आपण सद्गुण आपल्या ठिकाणी प्रगट व्हायला लागतात, आणि ह्याचा सगळा काही फायदा होत असतो। म्हणून ईश्वरी तत्व म्हणताना सर्वत्र ईश्वरी तत्व आहे, पण ते जीवरूपात आहे, आणि जेव्हा ते जीव पण जातं आणि ते मूळ शुद्ध जे ईश्वरी तत्व असतं ते आणि सद्गुरु तत्व ह्यात दुसरा खूपसा फरक नाही।
खूपसा फरक का नाही, कारण सद्गुरु तत्व हे स्वतःच देह चंदनासारखा झिजवतात. कशासाठी? लोकांना हे ज्ञान प्राप्त व्हावं, लोकांचं हित व्हावं, ही त्यांच्याकडे तळमळ असते. इतरांना ते दिव्य साधना देऊ शकतात इथपर्यंत त्यांची अनुभूती असते. आणि या सर्वांसाठी अंगाने सर्वांच्या निरपेक्षपणे ते कार्य करत असतात. म्हणून अशी जी ईश्वरी शक्ती आहे तीच सद्गुरु शक्ती आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून फारसा फरक नाही, पण ईश्वरत्व आणि सद्गुरु तत्व हे ते एकच ह्या भावाने पाहता येतं. दुसरा एक प्रश्न असा आहे की साधनेनंतर म्हणजे अभ्यासाचा भाग शब्दाने कळतो, जे आपण सांगतो आहोत ते शब्दाने कळलेलं आहे, आणि ही कळण्यातून साधक जेव्हा साधना करत असतो तेव्हा त्याला तो प्रश्न पडतो की साधनेनंतर स्मरण ही बराच वेळ टिकून असते आहे, ती दिसते, ती ईश्वरी शक्ती चैतन्य शक्ती आधी आधार घेत कर्म जमते, तर काहीतरी कमी आहे किंवा जे उमजले पाहिजे ते अजून स्थिती निर्माण होणे गरजेचं आहे असे वाटते. हे जे उमजणे आहे ते कधी होईल? किंवा माझा अभ्यास जो चालला आहे त्यात काही कमी किंवा चुकत नाही ना, हे ते लक्षात ठेवायचं. जेव्हा सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला आचरण करता आलं पाहिजे, की आपल्याला ते आचरण झालं पाहिजे. म्हणून साधना हे आपल्या स्वतःची ओळख व्यवस्थित समजून घेण्यासाठी असते ती साधना. म्हणून ही जी चैतन्य शक्ती ह्या देहातून कार्यरत आहे, जाणते आहे, त्या चैतन्य शक्तीचा आलंब त्या चैतन्य शक्ती म्हणजे जाणीवेचा आलंब जाणीवेच घ्यायचा आहे, दुसरं कोणी घेऊ शकत नाही. म्हणून आधी त्या जाणीवच आहे हे जे कळलं तर तिथे आनंद होतो खरं सांगायचं. आणि जाणीवच हे कळल्यानंतर तिथे साधनेच्या वेळी मन शांत होतं, निवांत होतं. पण तिथे अनुभव आहे म्हणता येणार नाही, कारण अनुभव येण्यासाठी अधिक जाणीव सूक्ष्म व्हावी लागते, आणि जशी जशी ती सूक्ष्म होत जाईल तसं त्याला तो अनुभव यायला लागतो. म्हणून इथे आपलं जाणीव सूक्ष्म व्हायला पाहिजे, म्हणजे अत्यंत शुद्ध व्हायला पाहिजे, हे पहिलं कळलं पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुण दुर्गुण आपल्याकडे येणार नाहीत, किंवा आपल्याकडनं कोणाचं अहित होणार नाही. ह्याचा जेव्हा साधक विचार करतो तेव्हा ते ईश्वरत्वाच्या ठिकाणी ते मन सहजपणे शरणागत होतं, आणि तिथेच ती ईश्वरी शक्तीच आहे हे अनुभवाला येतं. म्हणून अनुभूती येईपर्यंत साधकाने हा प्रयत्न करत राहिला पाहिजे. शब्दाने कळलं म्हणजे संपूर्ण झालं असं नव्हे. शब्दाने कळल्यानंतर आत्मिकतेने कळलं पाहिजे, आतून ते उमजलं पाहिजे. आणि ते आतून उमजण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा अभ्यास करणं, जे कोणी मार्गदर्शक असतील त्यांच्याकडनं पुन्हा पुन्हा तो विषय समजून घेणं, आणि ह्या समजून घेण्याच्या सतत प्रोसेसमध्ये एक दिवस साधकाला योग्य तो मार्ग ह्याच स्मरणातून होऊ शकतो. म्हणून जे करायचे आहे ते मनापासून करत राहायचं, पुन्हा पुन्हा करत राहायचं, आणि जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा करत राहायचं. हे करता करता फळ मिळणार. तिसरा एक प्रश्न असा विचारलाय, अच्छा अजून त्यात माझा अभ्यास जो चाललाय त्यात काही कमी आहे किंवा चुकत नाही ना, आज ही जी शंका आहे माणसाकडे ती चुकीची आहे. मनाला जर शांती मिळत असेल, समाधान मिळत असेल, तिथे आपण बराच वेळ अशाच अवस्थेत बसू असं वाटत असेल, तर ती साधना योग्य आहे, योग्य मार्गाने आपण चाललेलो. अर्थात तिथे अनिष्ट भावना कोणती असता कामा नये, अनिष्ट विचार कोणताही असता कामा नये, हे लक्षात आहे. म्हणून शंका नका धरू. सद्गुरूंनी जे शब्दाने सांगते व्यवस्थित 10 वेळा विचारून घ्या, आणि शंकेचं निरसन करून घ्या, आणि आपला अभ्यास आपण तो करत राहिला पाहिजे, हे लक्षात घ्या. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, हे विसरायचं नाही. आणि म्हणून आपलं काय चुकतंय बरोबर आहे ते फक्त आपण आपल्या मार्गदर्शकाला विचारून त्याच्या खात्री करून घेणं हे मात्र करावं. आणखीन एक साधकाचा प्रश्न आहे की आपल्या ठिकाणी पडलेला स्वरूपाचा विसर इथे फक्त स्मरण आठवणं अपेक्षित आहे.
सद्गुरु मार्गदर्शन मधून हे समजू लागते, जमू लागते. पण जीवनात अचानक असे काही घडते की स्वरूपभाव निर्माण झालेली ज्ञानदृष्टी किंवा अनुभव असूनही ते जमत नाही. ज्ञान झाले, साधनेतून अनुभव आला की मग पुन्हा असे विस्मरण का? नेमका हा काय प्रकार आहे? स्मरण असते पण भाव नसतो, अभ्यासात खंडही नसतो. मग असे का घडते? अत्यंत केवलवाणी अवस्था निर्माण होते. जसे एखाद्याच्या घरी निधन झाले की त्याला बासुंदी सुद्धा नकोशी वाटते. बासुंदी तर दूर, अन्नही जात नाही अशी अवस्था होते. ज्ञान आहे, अनुभव आहे, स्मरणही आहे, पण भाव नाही, दृष्टी नाही. आता हा सगळा जो प्रकार आहे, इथे शब्दाने कळणं आणि आत्मिकतेने कळणं ह्याच्यात सद्गुरुपाई मौलीने सुंदर दृष्टांत दिलाय. लहान मुलाला आई नेहमी सांगत असते, बाबा ते गरम भांड बाजूला असेल तर त्याला हात लावायचा नाही, ते खूप गरम आहे, खूप गरम आहे, असं सगळं खाणाखुणा सांगतं. मुलंही काही वेळ आज्ञाधारकाप्रमाणे ते मूल आईचं ऐकतं आणि आईच्या ऐकण्याच्या पलीकडे जात नाही. पण ते काहीतरी वेगळं एवढंच कळलेलं असतं, ते असतं ते शाब्दिक. पण ज्या वेळेला चुकून का होईना कुठून त्याचा स्पर्श ज्या हाताला होतो आणि तो ज्या चटका लागतो, तो चटका लागला म्हणून ते बोलू शकत नाही, पण चटका लागल्याचा अनुभव त्या बालकाला सुद्धा येतो. लक्षात घ्या, अनुभव महत्वाचा आहे. इथे जेव्हा प्रश्न विचार की स्मरण आहे, अनुभव आहे, साधना चालू आहे, पण तिथे मनाला काहीतरी कमी वाटतं, याचा अर्थच आपल्याला अजून साधना अधिक केली पाहिजे. आणि अधिक करता करता आपल्या मनातल्या शंका कुशंका जेव्हा बाजूला होतील त्यावेळेला हे सगळं काही जमलेलं आहे हे कळेल. म्हणून इथे विसर सुरुवातीला आहे, नंतर शब्दाने कळल्यानंतर तो विसर कमी होत जातो, की तो बोधही तितका कमी मुरलेला असल्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे मन वळत नाही. हा फायदा तिथे आहे. म्हणून सत्संग पाहिजे आणि सत्संगाबरोबर ही दिव्यत्वाची अनुभूतीचा अभ्यास साधकाने करायला लागला तर त्याचं मन विचलित होत नाही. आज डोळे बंद करून 1 तास आपण बसतो आणि 15 तास डोळे उघडे असतात, विश्वाशी संबंध असतो. किंबहुना आपली पंचज्ञानेंद्रिय विश्वाशी संबंधित आहेत, विश्वाबद्दलचे ज्ञान गोळा करतात आणि विश्वाबरोबर ज्ञान गोळा करता करता ते अधिक ह्या गोष्टीचा उपयोग करत असतात. म्हणून YouTube किंवा गुगलवर लोक जातात आणि तिथे गुंगून जातात. गुंगून का जातात? एकामागोमाग एक नवीन काहीतरी तिथे रील्स आलेले असतात आणि ते पाहता पाहता मन गुंगून जातं. पण गुंगून झालं तरी ते ज्ञान आत्मसात होणार नाही, कारण तिथे पाहण्याची दृष्टी तशी नसते. म्हणून इथे दृष्टी पाहिजे की हे सर्व चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे आणि हेच चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. आणि त्यामुळे हे चैतन्य स्वरूपाचं स्मरण आपल्याकडे पुन्हा 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 झालं पाहिजे, हे पुन्हा लक्षात ठेवा. तिथे अनुभव नाहीये, शब्दाने तो अनुभव घेतल्यासारखं वाटतंय. शब्दाने तिथे तर्क करून ती एखादी वस्तू तीच आहे हे कळतं, पण तरी सुद्धा त्याला अनुभव म्हणता येत नाही, ते शाब्दिक असतं. आणि साधक नेहमी शब्दानेच प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे प्रयत्न करता करता त्याला ही अनुभूती येण्याची जी अवस्था आहे ती लगेच होत नाही. आणि मग तिथे तो साधक अगदी आतून तडफडत जातो. पण हे जे तडफड राहण्यामुळे पण तिथे परमार्थापासून आपण दूरच जातो. प्रत्येक वेळेला हे सर्व चैतन्य स्वरूपाचं आहे आणि चैतन्य स्वरूपच आहे हा भाव आपल्याकडे पुन्हा 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 असला पाहिजे. आणि ते जेव्हा भाव यायला लागेल त्यावेळेला आपल्याला हे सगळं जीवन आनंदाचं आहे हे सहज समजायला लागेल. आजही आपण शांतपणे बसलेलो आहोत आणि इतर लोक स्वतःहून मदत करतायत, स्वतःहून एक सगळ्या अंगाने जीवन जगतायत, हे कळलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून हा अभ्यास करणं
हे अतिशय आवश्यक आहे. आठव कधी होईल अखंड? एक म्हणजे सत्संग अधिक असेल, सत्संगाच्या बरोबर साधना अधिक अधिक होत असेल, आणि साधनेबरोबर हे चिंतन सतत असेल, आणि सर्वात महत्त्वाचे लक्ष असेल. अंतर्मन जुन्याच वाटेवर वाटचाल करते. जर त्याच्याकडे दुर्लक्ष असेल तर या दिवशी साधक जेव्हा ज्ञान दृष्टीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेला त्याच्या भावनावर कंट्रोल ठेवणारं कोणतरी समोर बसलं असेल तर ती साधना व्यवस्थित होते, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे साधनेसाठी आपल्याला सगळ्या काही गोष्टी उपयुक्त आहेत, आणि ह्या उपयुक्त गोष्टींचा आपण चांगला उपयोग करून घ्यायचा असतो. लोकांना त्याचा अधिक अधिक चांगला फायदा व्हायला हवा, हे सगळे विचार आपल्याकडे असले पाहिजेत. म्हणून अनुभूती लागली. आता अनुभूती म्हटलं, मगाशी मी म्हटलं की चटका जर लागला गरम टोपाचा, तर त्या चटका म्हणजे त्या शब्दाचा अर्थ साक्षात्कार त्या शब्दाच्या अर्थाचा त्या मुलाला होतो. मग तो स्वतः हो गरम आहे दाखवून करतो, कारण त्याला ते अनुभवलेलं असतं. म्हणून जी गोष्ट आपण अनुभवतो ती विसरत नाही, हे पक्का करा. म्हणून विसरतोय म्हणजे अनुभव नाही. म्हणून तो अनुभव म्हणजे पुन्हा पुन्हा स्वतःच्या ठिकाणी बोलत राहा. ही ईश्वरी शक्ती आहे, जीवन ईश्वराचं आहे, त्याच्याद्वारे सगळं हे कार्य चाललेलं आहे. हा भाव आपल्याकडे पुन्हा पुन्हा यायला हवा, आणि त्या भावातून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तर ही सगळी शस्त्र सामग्री तिथे समाजात प्रकट व्हायला लागते, आणि त्याच्यातून समाजाचं नुकसानच होतं. म्हणून एकतर सावध राहून सर्वत्र पाहणं, की ज्या काही गोष्टी आपल्याला अनुभवायच्या त्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं, आणि ते करत राहावं. आणि करता करता आपल्याला त्या सर्व गोष्टींचा अनुभव येऊ शकेल, आणि हे अनुभव सर्वांना येऊ अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की